Today's first example is if a minus b plus a plus b into I is equal to a plus 5i, then find a, b. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये हे दोन ब्रॅकेट इज इक्वल टू इक्वलची टर्म सांगितलेले आहे. हा प्लेन ब्रॅकेट आहे म्हणजे ही रिअल टर्म झाली, ह्याला आय जोडला आहे म्हणजे ही इमॅजिनरी टर्म झाली. इकडे ही ए प्लेन आहे म्हणजे ए हा रिअल पार्ट झाला आणि आय जोडल्यामुळे 5i हा कसला पार्ट झाला, इमॅजिनरी पार्ट झाला. दोघांच्या मध्ये इक्वल टू साईन आहे आणि आपल्याला काय शोधायचं आहे, एच्या बीच्या व्हॅल्यूज. म्हणून आपण इथं काय करणार, इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, दोन्ही बाजूचे असणारे रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायला हवेत. देअरफॉर कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी टर्म्स वी गेट हिअर रिअल टर्म इज a minus b and here real term is only a. Now simplifying this plus a becomes minus a and this minus b becomes plus b. Plus minus a, that is same term opposite sign, therefore b is equal to 0. And here comparing imaginary parts we get a plus b is equal to 5. Now put value of b is equal to 0, therefore we get a plus 0 is equal to 5, that is a is equal to 5. इथं आपण काय केलं, दोघांचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करत असताना इकडचा रिअल पार्ट तुमचा ए मायनस बी आणि इकडचा रिअल पार्ट ए घेतला. हा प्लस ए अपोजिटला मायनस ए होईल, हा मायनस बी अपोजिटला प्लस बी होईल. समान संख्या आणि विरुद्ध चिन्ह असल्यामुळे हे दोन्ही टर्म्स कॅन्सल होणार म्हणजे बीची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 0. ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली तर एची व्हॅल्यू तुमची किती झाली, 5 झाली. आणि तर तुमचं हे एक्झाम्पल कंप्लीट झालं. आता इक्वेशनमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला एच्या बीच्या व्हॅल्यू शोधा म्हणतात तेव्हा ते एक्झाम्पल जर प्लेन असेल तर ठीकच आहे, नसेल तर ते सिम्प्लिफाय करायचं आणि दोन्ही बाजूला दोन कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचे म्हणजे रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट, आणि नंतर दोन्ही बाजूचा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आपल्याला इक्वेट करायचं आहे. Now the second example, a plus b into 2 plus I is equal to b plus 1 plus the bracket 10 plus 2a bracket complete into I, then find value of a comma b. बघा इथं गिवन इक्वेशन दिलेलं एक्झाम्पल आहे तसं आपण लिहून घेतलं. इकडे आहे तुमचा a प्लस बी इंटू 2 प्लस आय. इकडे b आणि 1 ह्यांना प्लेन टर्म असल्यामुळे त्यांना आपण रिअल पार्ट म्हटलं. दोन्हीही रिअल नंबर आहेत म्हणून एका ब्रॅकेटमध्ये घेतली आणि ह्या ब्रॅकेटला तुमचा आय जोडला आहे म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट तुमचा कसला पार्ट झाला, इमॅजिनरी पार्ट झाला. इकडे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स तयार झाले म्हणजे आता इकडेही आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स सेपरेट करायला हवेत. पण त्याच्यासाठी आपल्याला काय दिले त्यांनी, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला डायरेक्टली तिथं पार्ट्स सेपरेट करता येणार नाहीत म्हणून आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घेतलं. मल्टिप्लिकेशन सॉल्व करत असताना आपण पहिला ब्रॅकेट एक्सपांड केला म्हणजे a इंटू 2a प्लस a इंटू आय दॅट इज ai प्लस b इंटू 2 दॅट इज 2b प्लस b इंटू आय दॅट इज bi. राईट हिअर टर्म ॲज इट इज. आता इथे परत आय असणाऱ्या टर्म्स एकत्र लिहून घेतला आणि त्यांच्यातून आपण काय केला, आय कॉमन काढला आणि आय नसणाऱ्या टर्म्स 2a प्लस 2b हा तुमचा रिअल पार्ट झाला. इकडेही आय आहे इकडेही आय आहे म्हणून हा आय कॉमन काढला. इथला आय गेल्यामुळं फर्स्ट टर्म तुमची काय झाली, फक्त ए झाली, प्लस इकडची सेकंड टर्म तुमची काय झाली, बी झाली. म्हणून तुम्हाला ब्रॅकेट्स काय मिळाले, 2a प्लस 2b प्लस a प्लस b इंटू आय इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट म्हणजे दोन्हीही बाजूला कॉम्प्लेक्स नंबर तयार झाले. Therefore comparing real and imaginary parts we get 2a plus 2b is equal to, here real part is b plus 1. सिम्प्लिफाय करत असताना प्लस बी अपोजिटला शिफ्ट करा म्हणजे टर्म काय झाली, 2a प्लस 2b मायनस b इज इक्वल टू 1 दॅट इज 2a plus b is equal to
1. Call this as equation number 1. Now equating imaginary parts, we get a plus b is equal to 10 plus 2a. This plus 2a becomes minus 2a. Therefore we get a plus b minus 2a is equal to 10. That is minus a plus b is equal to 10. Call this as equation number 2. Now subtracting equation 2 from equation 1, we get two a plus b is equal to 1 minus a plus b is equal to 10. Due to this minus sign changes, therefore we get minus a becomes plus a, plus b becomes minus b, plus 10 becomes minus 10. Here plus minus b get cancelled and we get 2a plus a, that is 3a is equal to plus 1 minus 10, that is minus sign. This implies that a is equal to minus 3. 3 भागलं पण की a ची व्हॅल्यू किती मिळाली, वजा 3. नाउ using a is equal to minus 3 in equation 2, we get equation 2 काय आहे, minus a plus b is equal to 10. त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू मायनस 3 पुट केली म्हणजे मायनस मायनस साइन काय झालं, प्लस 3. b ची व्हॅल्यू फाइंड करताना प्लस 3 अपोजिटला काय होणार, मायनस 3. अँड देअरफॉर वी गेट व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू 7. म्हणजे तिथं आपल्याला b ची व्हॅल्यू किती मिळाली, 7 मिळाली. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, पहिल्यांदा दोघांचं मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घेतलं, दोघांचे हे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट केले, 2 इक्वेशन मिळाले. ते इक्वेशन्स आपण सोडवून घेतले आणि पहिल्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू a इज इक्वल टू मायनस 3 मिळाली. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये घातली आणि b ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 7 इज इक्वल टू आपलं हे एक्झाम्पल कंप्लीट b प्लस 12i. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a, b. नाउ we have to compare real and imaginary parts of both sides, but here there is no real term, here is only imaginary term. Therefore we take here real part as 0. Therefore comparing real and imaginary parts, we get 3a minus b is equal to, इकडचा रिअल पार्ट नाही म्हणजे आपण किती कन्सिडर केला, 0. and comparing imaginary parts, we get 12 is equal to a into b, that is ab is equal to 12. Simplifying this, we get b is equal to 12 upon a. मल्टिप्लिकेशन मधला a अपोजिटला कुठे गेला, डिनोमिनेटरमध्ये. नाउ using the value of b is equal to -12 upon a, we get 3a minus 12 upon a is equal to 0. सिम्प्लिफाईंग धिस म्हणजे तिथं तिरकस गुणाकार करू शकता तुम्ही किंवा सगळ्या टर्मला तुम्ही a ने मल्टिप्लाय केलं तर टर्म कशी ना तुमची 3a इंटू a म्हणजे 3a स्क्वेअर मायनस a कॅन्सल होईल आणि फक्त राहील 12 इज इक्वल टू 0 इंटू a म्हणजे 0. दिस मायनस 12 बिकम्स प्लस 12. देअरफॉर वी गेट 3a स्क्वेअर इज इक्वल टू 12. देअरफॉर a स्क्वेअर इज इक्वल टू गुणाकारातला 3 परत भागाकारात गेल्यामुळे 12 डिवायडेड बाय 3 म्हणजेच किती व्हॅल्यू झाली तुमची, 4 झाली. फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ a, वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. a ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ घेतला. देअरफॉर वी गेट a इज इक्वल टू प्लस और मायनस 2. नाउ यूज दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. देअरफॉर वी गेट b is equal to 12 divided by plus or minus 2. Therefore we get b is equal to plus or minus 6. इथे एक्झाम्पलमध्ये रिअल पार्ट नव्हता म्हणून आपण रिअल पार्ट 0 कन्सिडर केला आणि इमॅजिनरी पार्ट त्याचे आहे तसे इक्वेट केले. इथे ए बीची व्हॅल्यू 12 मिळाली म्हणून आपण त्याच्यावरून बीची व्हॅल्यू घेतली, ती इक्वेशनमध्ये यूज केली आणि इक्वेशन सिम्प्लिफाय केलं. छेदातला ए नको आहे म्हणून आपण ए ने मल्टिप्लाय करणार म्हणून दोन्ही बाजूला सगळ्याच टर्मना आपण ए ने मल्टिप्लाय केलं आणि सिम्प्लिफाय केलं. सोडवल्यानंतर ए स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 4 मिळाली.
ए घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं आणि 4चं वर्गमूळ अधिक वजा दोन्ही टर्म आल्या. हीच व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये घातली म्हणून बीची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 12 डिवायडेड बाय +or-2 म्हणजेच +or-6 मिळालं आणि इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट झालं. Now next example is if 1/a plus ib is equal to 3 minus 2i, then find the value of a comma b. Here given example is 1/a plus ib is equal to 3 minus 2i. Simplifying this we get 3 minus 2i into a plus ib is equal to 1. तिरकस गुणाकार केला म्हणा किंवा हा छेदातला ब्रॅकेट अपोजिटला शिफ्ट करताना कुठं आला मल्टिप्लिकेशनमध्ये आणि इक्वल टू व्हॅल्यू किती राहिली 1 राहिली. आपल्याला एच्या बीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायला हवं आणि त्याचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स तयार करून ते दोन्ही पार्ट्स इक्वेट करावे लागतील. देअरफॉर सिम्प्लिफाईंग धिस म्हणजे टेकिंग मल्टिप्लिकेशन वी गेट 3 into a that is 3a plus 3 into ib that is 3ib minus 2i into a that is 2ia. This plus minus sign becomes minus 2i into ib that is 2i square of b is equal to given that 1. Now this term becomes 3a remains as it is and take here I common. Therefore we get 3b minus 2a into I. Using the value of I square is equal to -1, change this sign. Therefore we get plus 2b is equal to 1. Collect real parts and separate imaginary parts. Therefore we get 3a plus 2b plus 3b minus 2a into I is equal to 1 plus 0i. Now comparing real and imaginary parts we get 3a plus 2b is equal to 1 and minus 2a plus 3b is equal to 0. Call this as first equation and second equation. Now we have to simplify this equation and we have to find the value of a comma b. म्हणजे इथं काय केलं आपण पहिल्यांदा एक्झाम्पल सिम्प्लिफाय करताना छेदातली टर्म आपण दुसऱ्या बाजूला शिफ्ट करताना ती गुणाकारामध्ये गेली अंशामध्ये गेली. हा गुणाकार सोडवून घेतला मधल्या आयच्या टर्ममधून आपण आय कॉमन काढला आणि शेवटच्या संख्येमध्ये आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 पुट केली. -1 पुट करायची म्हणजेच फक्त त्याचं काय चेंज करायचं असतं साईन चेंज करायचं. मग इथं -2bची व्हॅल्यू तुमची काय झाली +2b. आय असणाऱ्या टर्म वेगळ्या करा नसणाऱ्या टर्म वेगळ्या केल्या. आता इक्वेट करत असताना आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी दोन्ही पार्ट्स लागणार आहेत. इकडं फक्त रिअल पार्ट आहे इमॅजिनरी नाही म्हणून आपण तो काय म्हटलं 0 आहे. दोन्ही बाजूच्या टर्म्स तुमच्या इक्वेट केल्या त्याच्यावर तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 मिळाली. हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत पण इथं कशाचाच कोएफिशियंट सेम नाही. हे इक्वेशन कसे सिम्प्लिफाय करायचे असतात तुम्हाला माहितीच आहे. इथं एचं साईन अपोजिट आहे म्हणून मी एचे कोएफिशियंट्स काय करणार आहे सेम करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन 1ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे 2नी आणि इक्वेशन 2ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे 3नी. Therefore multiplying equation 1 by 2 and equation 2 by 3 we get 6a plus 4b is equal to 2 and minus 6a plus 9b is equal to 0. Now adding these equations we get this plus 6a minus 6a get cancelled and 4b plus 9b that is term becomes 13b is equal to 2. Simplifying this we get b is equal to 2 divided by 13. इथं आपण एचे कोएफिशियंट सेम करून घेतल्यानंतर त्यांचे अपोजिट साईन आहेत म्हणून त्यांची आपण ॲडिशन केली. नाव पुट व्हॅल्यू ऑफ b is equal to 2 by 13 in equation 2. Therefore we get इक्वेशन 2 आपल्याला काय दिलेलं आहे -2a plus 3b is equal to 0. त्याच्यामध्ये बीची व्हॅल्यू आपल्याला किती पुट करायची आहे 2 by 13. -2a plus 3 into 2 by 13 is equal to 0. This is
Simplifying this, we get this minus 2a becomes plus 2a, and here we get 3 into 2, that is 6 divided by 30. For finding value of a, shift this 2 to the other side. Therefore, we get 6 divided by 13 into 1 upon 2. That is, simplifying it, we get a is equal to 3 divided by 13. बीची व्हॅल्यू 213 आपण घातली इथे. पहिल्यांदा आपण काय केलं, हा -2 अपोजिटला शिफ्ट केला. 3 दोन्ही 6 भागिले 13 म्हटलं. एची व्हॅल्यू काढताना परत गुणाकारातला 2 कुठाला तुमचा भागाकारामध्ये म्हणजे छेदात आला. 2ने इथं भाग घालवलं म्हणून तुम्हाला एची व्हॅल्यू किती मिळाली, 3/13. बीची व्हॅल्यू मिळाली 2/13 आणि एची व्हॅल्यू मिळाली 3/13. इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट झालं. बघा आता इथं अशा टाईपचे जर एक्झाम्पल्स आले ज्याच्यामध्ये ए बीचे इक्वेशन्स असतील आणि तुम्हाला एच्या बीच्या व्हॅल्यूज फाईंड करायला सांगितले असतील, तर पहिल्यांदा ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे गुणाकार असेल तर गुणाकार सोडवा, भागाकार असेल तर भागाकार सोडवा, किंवा बेरीज वजाबाकी असेल तर बेरीज वजाबाकी सोडवा, आणि दोन्ही बाजूला कॉम्प्लेक्स नंबर्स तयार करा. म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स. जेव्हा दोन्ही बाजूला तुमचे रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स तयार होतात तेव्हा दोन्ही बाजूचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करा. म्हणजे तुम्हाला तिथं एच्या आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतील. नाव एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ a plus ib where a comma b belongs to r, I is equal to square root of -1, then find the values of a comma b. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, हे एक्झाम्पल आहे, हे सिम्प्लिफाय करा आणि त्याचा a प्लस आय बी फॉर्ममध्ये ॲन्सर काढा. म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर तयार करा ज्याच्यामध्ये ए बी हे दोन्ही रिअल नंबर आहेत आणि आयची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ किती आहे, -1 आहे, आणि त्याच्यावरून एच्या आणि बीच्या व्हॅल्यूज सांगा. आता हिअर फर्स्ट एक्झाम्पल इज 1 + 2i into -2 + i. Right here given equation 1 + 2i into -2 + i is equal to, simplifying this multiplication we get 1 into the bracket -2 + i plus second term 2i into second bracket -2 + i. Simplifying this we get, एकनी आत गुणलं म्हणजे ती टर्म आहे तशीच आली, -2 + i. Here plus minus sign becomes -2i into 2, that is 4i, and plus 2i into i, that is 2i square. Now write this first term -2 as it is. Now simplifying these terms we get plus I minus 4i, that is -3i. Now use here value of i square is equal to -1. Therefore this plus 2 becomes -2, and we get -2 -2, that is -4, and -3 as it is. We get value of a, that is real part, is -4 and value of b is equal to -3. बघा इथं ह्या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन दिलं आहे म्हणून आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व केला. त्याच्यासाठी एक ब्रॅकेट एक्सपांड केला आपण आणि दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. मध्ये ज्या तुमच्या 2 आयच्या टर्म्स आहेत त्या सिम्प्लिफाय करायच्या. इकडे फक्त आय आहे म्हणजे हा 1 आय आहे आणि त्याचं साईन प्लस आहे. इकडे -4 आय आहे, अपोजिट साईन असल्यामुळे दोघांची वजाबाकी झाली. 4 - 1, दॅट इज 3 आय, आणि 4चं साईन मायनस आहे म्हणून 3ला साईन मायनस आला. सिम्प्लिफाय केल्यानंतर ॲन्सर मिळालं -4 - 3i. म्हणजेच ए हा रिअल पार्ट किती मिळाला, -4, आणि बी इमॅजिनरी पार्टसुद्धा किती मिळालं तुम्हाला, -3. इथं तुमचं हे सोल्युशन कंप्लीट झालं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ 1 + i into 1 - i bracket raised to -1, then express in the form of a plus ib and find the values of a, b. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे 1 + i into 1 - i bracket raised to -1. मागाच्यासारखंच हे एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. एक कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा आहे आणि त्याच्यावरून रिअल पार्ट ए आणि इमॅजिनरी पार्ट बीची व्हॅल्यू सांगायची आहे.
Now given example is 1 plus I into 1 minus I bracket raised to -1. ह्याचा जो घात आहे तो -1 आहे, मग मला डायरेक्टली याचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही. मग तो घात आपल्याला पॉझिटिव्ह करायचा आहे. हा निगेटिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह करण्यासाठी ही टर्म आपण कुठं शिफ्ट करणार, छेदामध्ये. म्हणजे तो -1चा इंडेक्स काय होईल, +1. आणि +1 आपण लिहून दाखवत नाही घातातला, म्हणून आपण ही टर्म काय झाली 1 + I डिवायडेड बाय 1 - I. म्हणजे हे एक्झाम्पल आता कशाचं तयार झालं, डिव्हिजन किंवा कोशंटचं. म्हणून इथं आपण आता त्याची मेथड यूज करणार आहोत. नाव रॅशनलायझिंग पार्ट ऑफ 1 - I इज इक्वल टू 1 + I. Therefore multiplying with 1 + I we get 1 + I into 1 + I becomes 1 + I bracket square. Here 1 - I into 1 + I becomes 1 square minus I square. Now using expansion formula we get square of 1 + I bracket is equal to 1 + 2I plus I square divided by value of 1 square is 1 and value of I square is -1. This minus and that minus becomes +1. Therefore we get 1 + 2I. Again here use value of I square is -1 divided by 1 + 1 we get 2. This +1 -1 same term opposite sign get cancelled and term remains only 2I divided by 2, that is I. Now real part is 0 and imaginary part is 1. बघा इथे ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आपल्याला, ब्रॅकेट रेज टू -1 आहे. तो इंडेक्स पॉझिटिव्ह करण्यासाठी ती टर्म आपण कुठं शिफ्ट केली, छेदामध्ये शिफ्ट केली. आता ते छेदामध्ये शिफ्ट केल्यानंतर हे गणित तुमचं भागाकाराचं झालं. भागाकाराची मेथड आपण इथं यूज करतो आणि छेदातल्या संख्येचा मधलं चिन्ह आपण बदलतो, कॉन्ज्युगेट घेतो त्याचा आपण आणि कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करतो. 1 - Iचा कॉन्ज्युगेट घेणार 1 + I डिवायडेड बाय 1 + I. इथं दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत म्हणून ब्रॅकेटचं काय म्हटलं आपण, स्क्वेअर म्हटलं. आणि इथं एकदा प्लस साईन आहे एकदा मायनस साईन आहे, म्हणजे A + B इंटू A - B झाला. त्याचा आन्सर किती असतं नेहमी, A² - B². म्हणून फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हटलं. इकडं तुमचा एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज केला, A + B ब्रॅकेट स्क्वेअरचा, आणि त्याच्या 3 टर्म्स लिहून घेतल्या. छेदामध्ये ह्या छेदातल्या I² व्हॅल्यू आपण -1 यूज केली. इथं ऑलरेडी मायनस असल्यामुळं मायनस साईन काय झालं, +1 झालं. पुढच्या स्टेपमध्ये परत अंशामध्ये आपण I² व्हॅल्यू किती यूज केली, -1. आणि छेदामध्ये 1 + 1 किती म्हटलं, 2. +1 अपोजिट -1 सेम टर्म अपोजिट साईन असल्यामुळे काय होणार, कॅन्सल होणार. जे टर्म राहिली फक्त 2I डिवायडेड बाय 2 म्हणजेच I. I मध्ये फक्त I म्हणजे हा तुमचा इमॅजिनरी पार्ट झाला आणि त्याचा कोएफिशियंट किती झाला, 1 झाला. इथं रिअल पार्ट नाही म्हणून तुमच्या रिअल पार्टची व्हॅल्यू किती झाली, 0. Therefore we get A = 0 and B = 1. Now the last example is 2 + I divided by 3 - I into 1 + 2I. आता हे एक्झाम्पल सोडवायचं आणि परत आपल्याला ए बीच्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. ह्या एक्झाम्पलमध्ये अंशामध्ये तुमची एकच टर्म आहे, पण छेदामध्ये किती ब्रॅकेट्स आहेत तुमचे, 2. म्हणजे पहिल्यांदा 2 ब्रॅकेट जिथं असतील ती टर्म सिम्प्लिफाय करायला पाहिजे. ह्या दोघांचा गुणाकार सोडवून घ्या म्हणजे तुमचं एक भागाकाराचं गणित तयार होईल आणि मग तुमची भागाकाराची मेथड तिथे तुम्ही यूज करा. इथं आता गुणाकार सोडवत असताना छेदातला एक ब्रॅकेट आपण एक्सपांड केला, म्हणजे पहिला ब्रॅकेट आपण फोड केली त्याची आणि दुसऱ्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेतलं. अंशामध्ये काहीही फरक करायचा नाही, अंशातली टर्म आहे तशीच शिल्लक राहणार. देअरफॉर वी गेट 2 + I divided by 3 into bracket 1 + 2I minus I into bracket 1 + 2I. Therefore we get 2 + I divided by 3 into 1 that is 3 plus 3 into 2I that is 6I minus I into 1 that is -I minus I into 2I that is -2I².
Now using value of I square is equal to -1 and simplifying these terms we get 2 plus I divided by 3 plus 6 minus 1, that is 5I. Here putting value of I square we get plus 2. This equation becomes 2 plus I divided by 3 plus 2, that is 5 plus 5I. Now this example is of now quotient or division of complex numbers. We have to multiply with conjugate part. We know that conjugate part of 5 plus 5I is 5 minus 5I. Multiplying this term we get, we have to expand first bracket and multiply to the second bracket, divided by, here term becomes a plus b into a minus b. Therefore we use its formula, that is a square minus b square, that is square of first term minus square of second term. Therefore we get 10 minus 10I plus 5I plus minus I into 5I, that is 5I square. Now using the value of I square, this value becomes plus 5. This minus 10 plus 5I becomes minus 5I, and this 10 remains as it is. Again in the denominator we know that 5 square is 25 minus square of 5I is 25I square. Here also use value of I square. Therefore this minus 25 becomes plus 25 and this 25 remains as it is. Simplifying it we get 10 plus 5, that is 50 minus 5I divided by 50. Separating the denominator we get 15 divided by 50 minus 5I divided by 50. Simplifying this we get 3 divided by 10 minus I divided by 10. Therefore comparing we get value of A as 3 by 10 and value of B as minus 1 by 10. बघा इथे एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा छेदामध्ये 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणून आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे, छेदातल्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय केलं. इथं एक ब्रॅकेट एक्सपांड केला आणि दुसऱ्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेतलं. मल्टिप्लिकाय करताना तुम्हाला माहिती आहे ती मेथड आपण इथं यूज केलेली आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, छेदातल्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 यूज केली, म्हणून ही -2ची टर्म काय झाली तुमची +2 झाली. बाकीच्या टर्म्स आहे तशाच ठेवल्यात. नेक्स्ट स्टेपमध्ये 3 अधिक 2 म्हणजे ही टर्म किती झाली, 2 प्लस आय डिवायडेड बाय 5 प्लस 5i. हे एक्झाम्पल भागाकाराचं झालं, म्हणजे ह्याच्या कॉन्ज्युगेटनं आपल्याला आता अंशाला छेदाला मल्टिप्लाय करायला हवं, म्हणून टर्म झाली 5 प्लस 5iचं कॉन्ज्युगेट म्हणजे 5 मायनस 5 आहे ना. एकदा अंशाला आणि एकदा छेदाला आपण मल्टिप्लाय करून घेतलं. परत अंशामध्ये 2 कंसांचा वेगवेगळे 2 ब्रॅकेट्स आहेत, त्यांचा गुणाकार आला, म्हणजे पहिल्या कंसात आपण विस्तार केला आणि दुसरा ब्रॅकेट आपण आहे तसाच ठेवून घेतला. पण छेदामध्ये इथं तुमचा एकदा प्लस ब्रॅकेट आला, एकदा मायनस ब्रॅकेट आला आहे, म्हणून आपण इथं फॉर्म्युला यूज करणार आणि आपण काय म्हणणार, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म म्हणजेच 5चा वर्ग वजा स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजेच 5iचा वर्ग म्हटलं. ते तुमचं गुणाकार सोडून घेतल्यामुळे टर्म झाली 10 मायनस 10i प्लस 5i मायनस 5i स्क्वेअर, आणि छेदामध्ये स्क्वेअर एक्सप्रेस केल्यामुळे टर्म झाली 25 मायनस 25i स्क्वेअर. इथं हा 10 तसाच ठेवला आणि -10 प्लस 5 म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली, -5i. आय स्क्वेअरमुळे -5ची व्हॅल्यू किती झाली, +5 डिवायडेड बाय हा पहिला 25 आहे तसं, आणि हा आय स्क्वेअरमुळे -25ची व्हॅल्यू किती झाली, परत +25. म्हणजे टर्म काय झाली तुमची 10 प्लस 5 म्हणजे 15 -5i डिवायडेड बाय 50. दोघांचा छेद सेपरेट केल्यामुळे टर्म जर तुमची 15 डिवायडेड बाय 50 -5i डिवायडेड बाय 50. इकडे दोन्हीकडे ही सगळ्याच टर्म्सना आपण 5ने भागवलेल्यामुळे टर्म कशी झाली 3 डिवायडेड बाय 10 -i डिवायडेड बाय 10. पहिला पार्ट कम्पेअर केला तर एची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 3/10 आणि बीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -1/10. आणि इथं आपले सोल्युशन कम्प्लीट
झालं. आजचं लेक्चर